फायनली भडगावमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही ही जर्नी बघा की आपण कुडाळपासून भडगावला कसे आलो। ॲक्च्युली बसने आलो, अभिषेक येणार होता पण त्याला काम लागलं आहे अर्जंटमध्ये, त्यामुळे तो नाही येऊ शकला। बसची जर्नी आणि त्यानंतर आलो आम्ही चालत। खूपच सुंदर असं आजूबाजूचा परिसर झालेला पावसाळ्यामध्ये। ही जर्नी एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, कुडाळ स्टेशनवरनं बस स्टॉपपर्यंत 50 रुपये तिकीट आहे आणि आपल्याला रिक्षा भेटली आहे। 50 रुपयात हे लोक आपल्याला डेपोमध्ये सोडतील आणि डेपोमधनं बघूया बस कितीची आता। चला मित्रांनो, कुडाळच्या बस डेपोवर आहे सध्या आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर वातावरण झालं आहे बस डेपोवरती आणि आता जस्ट पाऊस पडून गेला त्यामुळे हे वातावरण बघायला मिळतं आहे तुम्हाला। तर डेपोमध्ये बघूया कोणती बस लागते आता। घोडगे बस तर नाही आता लवकर, तर पांगरड एसटी पकडून आपण जाऊया कडावलला। मित्रांनो, पांगरड एसटी येईल आता आणि एस टीमध्ये बसूया आपण, डायरेक्ट जाऊया आता कडावलला। बस स्टॉपवरती पण गर्दी बघा मित्रांनो, सगळे शाळेचे जे स्टुडंट्स वगैरे आहेत ते सर्व बस डेपोवरती असतात। मित्रांनो, पांगरड एस टी भेटली आपल्याला कारण घोडगे एस टी 1 तासानंतर आहे। आता बस डेपोमधनं बस सुटलेली आहे। बसचे नजारे काही एन्जॉय करा तुम्ही। पण हा प्रवास असणार आहे फक्त कडावलपर्यंत। कडावलमध्ये आपण वेटिंग करून परत घोडगे एस टी पकडूया। मित्रांनो, ही कुडाळची बाजारपेठ आहे बस स्टॉपच्या बाजूची आणि इथूनच आपली बस जात आहे आता सध्या। बाजूचा रोड रेल्वे स्टेशनला गेला आहे आणि इथून सरळ जे गावं आहेत तिथे रस्ता गेला आहे हवाला। मित्रांनो, गाडी सध्या लागली आहे मुंबई गोवा हायवेला आणि आता इथून पंदूरवरनं आपण टर्न मारणार आहे आतमध्ये। इथे सुंदर सुंदर नजारे तुम्ही बघत आहात, मुंबई गोवा हायवेच्या बाजूला असलेले। आणि मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवरनं आतमधनं आपण टर्न मारत आहोत पंदूर साईडनं। पंदूरवरनंच पुढे आवळेगाव, डिगस वगैरे गाव आहेत आणि हा प्रवास असणार आहे आपला कडावलपर्यंत आणि कडावलवरनं घोडगे एस टी पकडून आपण जाणार आहोत भडगावला। पंदूर आलं आहे मित्रांनो, पंदूरला। मित्रांनो, आवळेगावचं बस स्थानक आहे। आवळेगाववरनं कोण कोण आहे कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, कडावलला खूप वेळ थांबल्यानंतर फायनली घोडगे एस टी भेटली आहे आणि कडावलमधनं आता कडावल ते भडगाव हा प्रवास असणार आहे आपला आणि आपल्याला लालपरी भेटली आहे। थोड्याच वेळामध्ये आपण आता भडगावला उतरू हायस्कूलच्या इथे, इथून चालत जाणार आहोत आपल्या सासरवाडीपर्यंत।
आणि मित्रांनो उतरलो आहे आपण सध्या भडगावला. इथून आतमधनं जे पायवाट आहेत इथून आपण चालत जाणार आहोत. खूपच सुंदर अशी वाट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. मित्रांनो इथून जे छोटे छोटे पायवाट आहेत घराच्या बाजूचे, इथून जाताना एक वेगळ्याच लेवलची फिलिंग आहे. आणि जे कोकणात आल्याची जी फिलिंग आहे ती इथे आल्यावरतीच कळते आपल्याला. आणि खूपच छान वाटते मित्रांनो. तर गावाला आलो आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण आपल्या गावाला जाणार आहोत, कारण आज खूपच थकलेलो आपण. पण इथले जे नजारे आहेत ते बघून थोडासा थकवा दूर झाला आपला. कारण ट्रेनमधून आपण लवकर पोचलेलो, बससाठी वेटिंग करण्यातच आपला बराच वेळ गेला. आणि हे नजारे बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूपच सुंदर असे. आणि मित्रांनो व्हाळाचा आवाज दाखवतो तुम्हाला, एकदम खळखळ वाहणारा व्हाळ तुम्ही बघा. हो 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 मित्रांनो इथे यायचं आपल्याला कुर्ले पकडायला. तोपर्यंत तुम्ही व्हाळ बघून घ्या, मस्त भरला एकदम खतरनाक. लास्ट टाईम आपण आलेलो त्यावेळेस पूर्ण सुकलेला होता, खतरनाक भरला एकदम. वा मित्रांनो सासरवाडीची घरं दिसली फायनली. मित्रांनो फायनली पोचलो आहे भडगावला आणि हालत खूप बेकार झाली. डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊनच व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण. मित्रांनो जस्ट फ्रेश वगैरे झालो आपण, आंघोळ वगैरे झाली आपली. आणि वाडीच्या समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असा. आणि आपण आलेलो त्यावेळेस पूर्ण असं सपाट होतं आणि आता बघा पूर्ण ग्रीनरीच ग्रीनरी. फुल खतरनाक फिलिंग आहे मित्रांनो, शब्दात नाही सांगू शकत मी. आणि खूपच शांत वाटते. अभिषेक काहीतरी जाता. आणि मित्रांनो आहे सर शेतीचे कामं खूप जोरात चालू आहेत. सर्वच जण बिझी आहेत एकदम. नाश्ता वगैरे करून घेऊया आपण. आणि नाश्त्याला गरमागरम घावणे आणि चटणी. आणि मित्रांनो फायनली आपण भडगावला पोहोचलेलो आहोत. तर हा प्रवास कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. येणारे पुढचे व्हिडिओ संपूर्ण कोकणातलेच असणार आहेत आपले. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवून द्या मित्रांनो, कारण तुम्हाला पावसाळ्यातलं जे कोकण आहे ते बघायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत. चला मी ही व्हिडिओ एंड करतो आणि उद्याचा दिवस आपण घालवणार आहोत घोटक्यामध्ये.